नमस्ते. मी रामकृष्ण चेन्नईत राहतो. वर्ष 2000 मी स्वतःला हरवून बसलो होतो. माझ्या स्वधर्माविषयी, माझ्या आयुष्याचे लक्ष्य काय आहे ह्याविषयी ठाम नव्हतो. काही स्पष्ट दिशा माहीत नसताना मी लघुउद्योग कार्यालयात गेलो. जात असताना अगदी सहजपणे माझ्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे ह्याची कल्पना नसताना LIC एजंट पदासाठी मी माझा बायोडेटा पाठवला. ऑफिसमध्ये व्यवसायाचे 108 प्रकारचे पर्याय व त्यांच्या आर्थिक गरजा बघून मी भारावून गेलो. मला एकही गोष्ट समजली नाही. निराश होऊन मला त्यांचे दिव्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मी माझ्या प्रिय अम्मा भगवानांकडे धाव घेतली. लवकरच माझ्या प्रिय अंतर्यामी अम्मा भगवानांनी मला आठवण करून दिली की त्यांनी आधीच मला मार्ग दाखवला होता. 3 दिवसानंतर मला LIC एजंट पदासाठी नियुक्तीपत्र आले. या नोकरीने माझ्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्यासाठी स्पष्टता व स्वातंत्र्य दिले. कृतज्ञता भावनेने उपहास सहन करूनही मी ह्या प्रवासात पाऊल टाकले. एजंट्सनी भरलेल्या स्पर्धात्मक जगात माझा टिकाव लागणार नाही अशी लोकांना शंका होती. दुःखी मनाने मी परत माझ्या अंतर्यामी अम्मा भगवानांना प्रार्थना केली. अम्मा भगवानांनी मला गहन सत्य दाखवून परत आश्वस्त केले. भक्त नसले तर मंदिरं बंद होतात का? त्याचप्रमाणे तुला तुझे स्वतःचे ग्राहक मिळतील. विश्वासाने कठोर परिश्रम कर. त्यांच्या शब्दांनी मला चिकाटीने काम करण्याची शक्ती दिली. कालांतराने LIC एजंटचा मी पोस्ट ऑफिस, युनायटेड इंडिया, HDFC व इतर अनेक संस्थांचा एजंट झालो. प्रत्येक पायरी म्हणजे त्यांच्या दिव्य अनुग्रहाची साक्ष होती. आधी राहण्यासाठी आम्हाला व्यवस्थित घरही नव्हते, पण अम्मा भगवानांनी मला नोकरी दिली. त्यामुळे अन्य मौल्यवान इस्टेटीसह मला स्वतःचे घर विकत घेता आले. मी माझे प्रयाण सुरू केले तेव्हा दीपपूजा व कलशपूजा करणारा मी एक सामान्य भक्त होतो. श्री अम्मा भगवानांच्या कृपेने मला आज डायमंड सदस्याचा मान मिळाला आहे. माझे व माझ्या परिवाराचे आयुष्य सुंदररित्या परिवर्तित झाले. माझ्या मार्गातील प्रत्येक पावलावर मला मार्गदर्शन करून त्यांनी आम्हाला बिनाशर्त प्रेम व आशीर्वाद दिले. त्यांच्या ह्या चिरंतन अनुग्रहासाठी मी त्यांचा सदैव आभारी आहे. माझा स्वधर्म शोधण्यात मला मार्गदर्शन करण्यासाठी, माझ्या आयुष्यात शाश्वत प्रकाश पडण्यासाठी धन्यवाद अम्मा भगवान.